नमस्कार मैत्रिणींनो, तर आज काळ्या वाटणातली शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणारे धने, दगडफूल, काळी मिरी, लवंग, स्टार फूल, लाल मिरच्या आणि कांदा, खोबरं। त्यानंतर मी हे शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्यात। अशा पद्धतीने कापून घ्यायचे, सालं काढून घ्यायचे। कढईमध्ये थोडंसं मीठ, पाणी घालून मीठ घालायचं आहे आणि शेवग्याच्या शेंगा 50% शिजून घ्यायच्या आहे। गॅसवर कांदा भाजून घ्यायचा आहे। आपले सर्व मसाले आपल्याला आता तव्यावर तेल टाकायचं आहे आणि थोडे थोडे करून मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। सर्व मसाले आपल्याला थोडे थोडे एक एक करून भाजायचे आहेत। त्यामुळे आपले मसाले खूप छान, मसाल्यांना सुगंध सुटतोय। शेवटी आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत। मसाले थंड झाले की आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे चांगल्या पद्धतीने बारीक असे। लसूण मी ठेचून घेतला आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, त्यानंतर जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि आपलं काळं वाटण घालायचं आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। मसाल्याला आपल्या तेल सुटलं की त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि परत परतायचं। तोपर्यंत आपण हरभऱ्याची डाळ भाजली होती तीही आपल्याला वाटून घ्यायची आहे। ती थोडीशी जाडसर वाटायची आहे। आता आपला मसाला चांगला तेलामध्ये परतला आहे। आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे। आणि आपण जे डाळ काढली होती तीही आपल्याला पाणी टाकून, जसं पाणी पाहिजे तुम्हाला, जशी ग्रेव्ही पाहिजे तसं पाणी वाढवू शकता। त्यानंतर आपली भाजी, आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी काळ्या वाटणातली शिजून घ्यायची आहे। कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही कशा पद्धतीने बनवता या पद्धतीने एकदा नक्की बनवा, खूप छान लागते चवीला। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।